नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने. एकाग्रता हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे. सामान्य माणूस 90% विचारशक्ती वाया घालवतो. म्हणूनच त्याच्या हातून घोडचुका होतात. ज्याच्या मनाला वळण लागलेला आहे असा मनुष्य कधीही चूक करणार नाही, असे स्वामी विवेकानंद म्हणतात. मित्रांनो, आज आहे 13 ऑक्टोबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 1970 मध्ये 13 ऑक्टोबर या दिवशी फिजीचा संयुक्त राष्ट्रामध्ये प्रवेश झाला. हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मेलेनेशिया या भागातील एक द्वीप देश आहे. फिजी हा देश सुमारे 332 बेटे असलेल्या द्वीपसमूहाचा बनला असून त्यापैकी 110 बेटांवर लोकवस्ती आहे. व्हिटीलेऊ व व्हानुआलेऊ ही येथील प्रमुख बेटे आहेत. फिजीची राजधानी सुआव्हिटीलेऊ बेटावरच वसली आहे व 75% रहिवासी सुआ महानगर परिसरामध्ये वास्तव्य करतात. 13 ऑक्टोबर 1946 रोजी फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले. फ्रान्स हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. पॅरिस ही फ्रान्सची राजधानी व तेथील सर्वात मोठे शहर आहे. फ्रान्स हा अतिशय प्रगत देश असून तो G7 या राष्ट्रांचा सदस्य देखील आहे. 1944 मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान आजच्याच दिवशी लाल सैन्याने लाटविया राजधानी रिगा ही जिंकली होती. 1929 मध्ये पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले त्याविषयीचा सत्याग्रह आजच्याच दिवशी झाला होता. 1923 मध्ये मुस्तफा कमाल पाशाने तुर्कस्तानची राजधानी इस्तंबुलवरून अंकारा येथे आजच्याच दिवशी हलवली होती. लंडन शहराजवळील ग्रीनिच या गावाजवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानणे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली व त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली होती. 1884 मध्ये 13 ऑक्टोबर या दिवशी नुसरत फतेह अली खान या पाकिस्तानी सूफी गायकाचा जन्म 1948 मध्ये 13 ऑक्टोबर या दिवशी झाला. ते प्रसिद्ध सूफी कव्वाल होते. त्यांनी आध्यात्मिक अंग लाभलेल्या कव्वाली या गायकीच्या परंपरेला जागतिक दर्जा मिळवून दिला. त्यांचे घराणे कव्वाल गायकी जिवंत ठेवणारे 600 वर्षांचे जुने घराणे आहे. नुसरत फतेह अली खान यांना शहनशाह कव्वाली या नावाने ओळखले जाते. 1995 साली त्यांना युनेस्को संगीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. इंग्लिश क्रिकेटपटू जॉन स्नो यांचा जन्म 1941 मध्ये आजच्याच दिवशी झाला. ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचा जन्म 1925 मध्ये 13 ऑक्टोबर या दिवशी झाला. या 1979 ते 1990 या काळात ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या. तसेच 1975 ते इसवी सन 1990 या काळात त्या हुजूर पक्षाच्या अध्यक्षा होत्या. थॅचर या ब्रिटनच्या पहिला महिला पंतप्रधान होत्या. फेब्रुवारी 11, 1975 रोजी ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी त्यांची निवड केली. 20व्या शतकातील सर्वात अधिक काळ ब्रिटनचे पंतप्रधानपद भूषवणाऱ्या आणि आजवरच्या त्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. एका रशियन पत्रकाराने त्यांना पोलादी महिला म्हणून संबोधित केले होते आणि याच विशेषणाने त्या पुढे ओळखल्या जाऊ लागल्या. कणखर राजकीय निर्णय, बुलंद नेतृत्व क्षमता यामुळे त्या 20व्या शतकातील एक पोलादी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी अवलंबलेली राजकीय शैली थॅचरिझम या नावाने संबोधली जाते. अशोक कुमार गांगुली उर्फ दादा मुनी या चित्रपट अभिनेत्यांचा जन्म 1911 मध्ये आजच्याच दिवशी झाला. ते 1962 सालचे पद्मश्री विजेते होते. तसेच 1989 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार हा त्यांना प्रदान करण्यात आला होता. 53 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे 400 चित्रपटात दादा मुनी यांनी भूमिका केल्या होत्या. भुलाभाई देसाई या स्वातंत्र्य सेनानी व कायदे पंडित तसेच होम रूल चळवळीचे कार्यकर्ते यांचा जन्म 1877 मध्ये 13 ऑक्टोबर या दिवशी झाला. 1931 मध्ये गांधी आयर्विन कराराप्रमाणे त्यांनी बारडोलीच्या शेतकऱ्यांची बाजू मांडली. 1932 मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना 1 वर्षाचा कारावास व 10,000 रुपये दंड अशी शिक्षा करण्यात आली होती. डॉक्टर जाल मिनोचर मेहता या कुष्ठरोग तज्ज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक, पुणे जिल्हा रेडक्रॉसचे अध्यक्ष यांचे निधन 2001 मध्ये आजच्याच दिवशी झाले. ते
1982 सालचे पद्मश्री विजेते होते, तसेच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे ते संचालकही होते. डॉक्टर रामेश्वर शुक्ल तथा अंचल या हिंदी साहित्यिकांचा स्मृती दिवस म्हणजे 13 ऑक्टोबर 1995. आभास कुमार गांगुली तथा किशोर कुमार या पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता व पटकथा लेखक यांचा स्मृती दिवस म्हणजे 13 ऑक्टोबर 1987. त्यांनी सुमारे 400हून अधिक चित्रपटात गाणी गायली होती. चलती का नाम गाडी सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच दूर गगन की छाव में सारखे गंभीर चित्रपटही त्यांनी काढले होते. द हर्शे चॉकलेट कंपनीचे मिल्टन हर्शे यांचे निधन 1945 मध्ये आजच्याच दिवशी झाला. 13 ऑक्टोबर 1911 हा स्मृती दिवस आहे मार्गारेट नोबल उर्फ भगिनी निवेदिता यांचा. त्या स्वामी विवेकानंदांच्या शिष्या होत्या. भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या त्या पुरस्कर्त्या होत्या. भगिनी निवेदिता या मूळच्या आयरिश होत्या. 25 मार्च 1898 रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना विधिवत ब्रह्मचारिणी व्रताची दीक्षा दिली व त्यांचे नाव मार्गारेट नोबल हे बदलून निवेदिता असे ठेवले. भारतातील पहिली महिला राज्यकर्ती रझिया सुलतान यांचा स्मृती दिवस म्हणजे 13 ऑक्टोबर 1240. ही दिल्लीची सुलतान इल्तमश यांची मुलगी होती. त्याने आपल्या पश्चात रझियाला वारसदार म्हणून निवडले होते. रझिया ही मध्ययुगीन काळात दिल्लीच्या सिंहासनावर बसलेली बहुधा एकमेव मुस्लिम महिला होती. राज्यकर्ती म्हणून गादीवर आल्यावर तिला अनेक बंडांना तोंड द्यावे लागले. न डगमगता शौर्य आणि कौशल्याच्या जोरावर तिने सर्व बंडे मोडून काढली. दिल्ली सल्तनतवर आपले स्वामित्व प्रस्थापित केले. रझियाची वाढती शक्ती तसेच पडदा पद्धत न पाळता दरबारात वावरणे आणि काही मुस्लिम सरदारांना मान्य नसतानाही रझियाने त्यांची पर्वा कधी केली नाही. ती शिकार सुद्धा करायची तसेच युद्धामध्ये तिच्या सेनेचे नेतृत्व करायची. राजपुतांना काबूत आणण्यासाठी रझियाने रणथंबोरच्या विरुद्ध युद्धमोहीम आखली होती. तिच्या संपूर्ण राज्यात तिने उत्तम कानून व्यवस्था स्थापित केली होती. रझियाचे वाढते सामर्थ्य आपल्या हिताआड येत आहे हे पाहून काही तुर्क सरदारांनी तिचा दुर्दैवी शेवट केला. मित्रांनो, हे होते 13 ऑक्टोबर या दिवसाचे दिनविशेष. अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. मित्रांनो, या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.